आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय। वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। ऐन हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे उन्हाळी बाजरी, फळबागा आणि कांद्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान आता पुन्हा एकदा पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। अवकाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। मान्सून अंदमानमध्ये दाखल झालेला असून 27 मेला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे। अंदमानमध्ये 8 ते 9 दिवस आधीच मान्सून दाखल झालाय, तर केरळमध्ये देखील 3 ते 4 दिवस आधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होणार हे आत्ताच सांगता येणार नाहीये, असं यावेळी सानप यांनी म्हटलंय। दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रात तापमान वाढल्यामुळे आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस होत आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील 2 दिवसांमध्ये मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी सतर्क राहावं अशी माहिती देखील यावेळी सानप यांनी दिलेली आहे। तर दुसरीकडे नाशिकमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। इगतपुरी तालुक्यात सलग 6व्या दिवशी अवकाळी पाऊस झालाय। विजांच्या कडकडाटासह व जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसलाय। तालुक्यातील 87 हेक्टर शेती पावसामुळे बाधित झालेली आहे। उन्हाळी बाजरी व भाजीपाल्यांची पिकं जमीनदोस्त झालेली आहेत। मात्र दुसरीकडे पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।